महायुतीच्या शपथविधीसाठी प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांकडून मुंबईमधील मैदानांचा आढावा घेतलेला आहे। 2 डिसेंबरला शपथविधी झाला तर हा सोहळा शिवाजी पार्कवरती होणार आहे। मात्र विलंब झाला तर आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स किंवा MMRDA मैदानाचाही प्रशासनाकडून विचार केला जातोय। महायुतीच्या शपथविधीसाठी प्रशासनाकडून चाचपणी केली जाते। देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांकडून मुंबईतील मैदानांचा आढावा घेतलेला आहे। 2 डिसेंबरला जर शपथविधी झाला तर हा सोहळा शिवाजी पार्कवरती होणार आहे। मात्र हा 2 डिसेंबरला न होता पुढे ढकलला गेला तर मात्र आझाद मैदान, लक्ष्मी रेसकोर्स किंवा MMRDA मैदानाचा प्रशासनाकडून विचार केला जातोय। भाग्यश्री प्रधान माझा सहकारी आपल्यासोबत आहेत। भाग्यश्री, एकीकडे अद्याप मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण होणार हे निश्चित झालेलं नाहीये, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मात्र शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी केली जाते। नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर मुंबई महापालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सागर बंगल्यावर येऊन फडणवीसांची भेट घेतली। या भेटीदरम्यान कुठे शपथविधी करू शकतो अशा पद्धतीची जी चर्चा आहे त्या दोघांमध्ये रंगलेली पाहायला मिळाली। जर 2 डिसेंबरपर्यंत शपथविधी झाला, 2 डिसेंबरला जर शपथविधी होणार असेल तर तो शिवाजी महाराज मैदान म्हणजेच दादरचं जे प्रसिद्ध शिवाजी पार्क आहे तिकडे होईल अशा पद्धतीची जी चर्चा आहे ती झाल्याची जी माहिती आहे ती सूत्रांनी दिली। तर दुसरीकडे जर विलंब झाला तर MMRDAचं मैदान असेल किंवा आझाद मैदान असेल किंवा महालक्ष्मी रेसकोर्स असेल, इथेही शपथविधी सोहळा रंगण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन साजरा होतो आणि त्याची देखील तयारी सध्या शिवाजी महाराज पार्क मैदानात सुरू आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी शपथविधी सोहळा रंगणार का याची जी शक्यता होती ती अत्यंत धुसर होती। मात्र आपण जर बघितलं तर काल पालिकेने आपल्याला जी अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती ती देखील अशीच होती की 2 तारखेपर्यंत जर शपथविधी सोहळा झाला तर जी मंडप टाकलेले आहेत महापरिनिर्वाण दिनासाठी त्याच मंडपांमध्ये खुर्च्यांची योजना करून तिथे हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडण्याची दाट शक्यता असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली होती। आणि आज आपण जर बघतोय तर त्याचप्रमाणे 2 तारखेला जर हा शपथविधी होणार असेल तर ती जी शक्यता आहे ती शिवाजी पार्कमध्येच हा शपथविधी सोहळा रंगेल अशी शक्यता जी आहे ती सध्या वर्तवण्यात येते। असं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत, स्वतः यावर नजर ठेवलेली आहे। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।